अमरावती जिल्ह्यामधील राजुरा इथल्या मोखड नदीला जो भीषण पूर आला त्या पुरामध्ये अडकलेल्या 7 जणांना DDRF शोध आणि बचाव पथकाने धाडसी कारवाई करत सुखरूप बाहेर काढलेला आहे। काल रात्री 7 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळालेली होती। ही माहिती मिळताच शोध आणि बचाव पथकात तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि मुसळधार पाऊस, अंधार, पुराच्या प्रवाहामध्ये वाहून आलेली मोठी झाडं, लाकडं आणि विषारी साप अशा जीवघेण्या अडथळ्यांवर मात करत गोताखोरांनी रबर बोटीच्या सहाय्याने अवघ्या 30 सेकंदांमध्ये अगदी काही वेळातच महिला, 2 पुरुष आणि 2 वर्षांच्या एका बालकासह एकूण 7 जणांची सुटका केली आहे। अमरावतीच्या राजुरामधून ही दृश्य आपण पाहतोय। पुरामध्ये 7 नागरिक स्थानिक अडकलेले होते। अमरावतीच्या राजुरा इथल्या मोखड नदीवरची ही घटना आहे आणि अगदी काही वेळातच DDRF बचाव पथकाने धाडसी बचाव कार्य केलेलं आहे। जीवघेण्या अडथळ्यांवर त्यांनी मात केलेली आहे। 7 जणांचे प्राण वाचवलेले आहेत। या संदर्भात आणखी माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत आहे। छगन, आपण पाहतोय प्रशासन अगोदरच सतर्क आहे, जेणेकरून मुसळधार पाऊस पडतोय, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती ओढावू नये, त्यामुळे यंत्रणा सक्रिय आहेत आणि त्यामुळेच 7 जणांचा जीवाच वाचलेला आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर कालपासून अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतो आहे आणि सर्वात जास्त पाऊस जो आहे तो नांदगाव खंडेश्वर मध्ये झालेला आहे आणि या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजुरा गावांमध्ये जे पूर शिरलेला होता त्याच्यातून 7 जणांची सुखरूप सुटका जी आहे ती करण्यात आलेली आहे। यासोबतच आणखी 13 जणांची सुटका जी आहे ती आता जी माहिती मिळते त्याच्यानुसार 13 जणांची सुटका देखील करण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती आहे आणि ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी मदत पोहोचवण्याचं काम देखील करण्यात येते आहे। अद्यापही पाऊस सुरू आहे। उद्याचा दिवस देखील धोक्याची घंटा अमरावतीला दिलेली आहे, त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवरती काम करताना दिसत आहेत। अनेक शेती जे आहे त्या खरडून गेलेल्या आहेत। सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झालेलं आहे, कारण नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोळा गावामधील 15 गावाचा संपर्क आता तुटल्याची माहिती आता आलेली आहे। त्यामुळे असाच पाऊस सुरू राहिल्यास आणखी देखील हानी होण्याची अमरावती जिल्ह्यात शक्यता वर्तवण्यात येत आहे। श्रद्धा, अगदी छगन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ताजी माहिती घेत राहू।